मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात उल्लेख, तर आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातूनच हत्या झाल्याचा उल्लेख. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे. पुणे पालिकेच्या सांस्कृतिक धोरणासाठी राहुल सोलापूरकरांची नियुक्ती. सोलापूरकरांच्या नियुक्तीवरून वाद होण्याची शक्यता. शिवराय आणि आंबेडकरांबाबत सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी सुनावणी लांबणीवर. 5 मार्चला होणार पुढील सुनावणी. बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याचा आरोप. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र पक्षानं संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जालन्यात घोषणा. त्यांना 1 दिवस मातोश्रीच्या दारात उभं राहावंच लागेल. रामदास कदमांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर. तर शिंदेंच्या काळात कामं नाही तर भ्रष्टाचार झालाय. फडणवीस कारवाई करणार असतील तर स्वागतच, राऊतांचा टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना आणखी एक धक्का. आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी घोटाळा केल्याचा संशय, सूत्रांची माहिती. प्रशासनानं आदेश दिला असेल तर मढीमध्ये मुस्लिम बांधवांना व्यवसायासाठी जागा देणार नाही. मढीचे सरपंच आणि देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड भूमिकेवर ठाम. शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक. शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा नवा ठराव. आजपासून निर्णयाची अंमलबजावणी. उत्तराखंडमधील हिमकडा कोसळल्यानंतर 4 कामगारांचा मृत्यू. हिमकडा कोसळल्याने अडकले होते 57 कामगार. आतापर्यंत 47 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश, तर 24 तासांहून अधिक काळ उलटूनही बचाव कार्य सुरूच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर फलाट विस्तारीकरणासाठी 10 तासांचा ब्लॉक. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.